नमस्कार, मी हर्षाली हितगुजे. आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो. आज जागतिक हृदय दिन आहे आणि त्याच अनुषंगाने आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे हार्ट अटॅक आणि त्यावरील उपचार. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर नितीन बोटे. स्वागत आहे सर. नमस्कार. डॉक्टर नितीन नानासाहेब बोटे हे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षित हृदयरोग तज्ज्ञ आहेत. डॉक्टर MD आणि DM पदव्युत्तर आहेत आणि डॉक्टर बोटे हे BJMC मधून ससून रुग्णालय पुणे येथून MD उत्तीर्ण असून DM CET मध्ये DM रँक 2 सुवर्णपदक विजेते आहेत. कोरोनरी अँजिओप्लास्टी, लहान मुलांच्या हृदयाचे आजार, वोल्वोप्लास्टीमध्ये डॉक्टर बोटे निष्णात आहेत. याशिवाय ते या क्षेत्रामध्ये विशेष संशोधन देखील करतात. डॉक्टर नितीन बोटे यांना कोरोनरी हस्तक्षेपामध्ये विशेष रस असून आत्तापर्यंत त्यांनी 4000 अँजिओप्लास्टी केल्या आहेत. डॉक्टर बोटे यांचे शोधनिबंध अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनांनी प्रकाशित केलेले आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी आपले शोधनिबंध सादर देखील केलेले आहेत. डॉक्टर बोटे यांना प्रेक्षकांना संबोधित करण्यासाठी विविध राष्ट्रीय परिषदांमध्येही आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि अनेक आंतरराष्ट्रीय सभांमध्ये वक्ता म्हणून देखील ते कार्यरत आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर सर, पहिलाच माझा ऑब्व्हियसली प्रश्न, हृदयविकाराचा झटका MI म्हणजे काय? खरं तर सामान्य रुग्णामध्ये हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक हा शब्द ऐकला तरी धडकी बसते. पण मला लोकांना हे सांगायचं आहे की हृदयविकाराचा झटका म्हणजे काय हे सर्वात पहिले आपण जाणून घेतलं पाहिजे. हृदयविकाराचा झटका म्हणजे आपल्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी एखादी धमनी ज्याच्यामध्ये रक्ताची किंवा कोलेस्ट्रॉलची किंवा चरबीची गाठ झाल्यामुळे रक्तपुरवठा खंडित होतो आणि त्याच्यामुळे जे पेशंटला त्रास होतात त्याला हार्ट अटॅक सिम्पटम्स म्हणतात, त्याला म्हणतात हार्ट अटॅक. ओके. हा हृदयविकाराचा जो झटका असतो तो काही काळ राहू शकतो आणि त्याच्यामुळे पेशंटला गंभीर आजार होऊ शकतात आणि इव्हन काही केसेसमध्ये पेशंट अतिशय गंभीररित्या सिरियस होऊन ICU मध्येही जाऊ शकतो. ओके. आणि डॉक्टर, स्थिर आणि अस्थिर अजायना म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? ओके. अँजायना म्हणजे हा जो शब्द आहे तो लॅटिन आहे. अँजायना म्हणजे छातीमध्ये दुखणे. अस्थिर अँजायना आणि स्थिर अँजायना. स्थिर अँजायना म्हणजे स्टेबल अँजायना. स्टेबल म्हणजे ज्या लोकांना ॲट रेस्ट म्हणजे जेव्हा ते बसलेले आहेत तेव्हा त्यांना छातीत दुखत नाही. जेव्हा ते एक्झर्शन म्हणजे खूप काम करतात किंवा जिने चढतात किंवा जे रुटीन काम नाही ते करतात तेव्हा त्यांना छातीमध्ये भरून येणे, घाम येणे किंवा दम लागणे असे त्रास होऊ शकतात. त्यांना आपण स्टेबल अँजायना असं म्हणतो. म्हणजे स्टेबल अँजायना हा रुग्ण ॲट रेस्ट चांगला असतो, पण तो जेव्हा एक्झर्शन करतो किंवा जास्त काम करतो अतिशय तेव्हा त्यांना छातीत दुखू शकतं किंवा दम लागू शकतो. अनस्टेबल अँजायना म्हणजे अस्थिर अँजायना. त्याच्या दरम्यान काय असतं की जे पेशंट ॲट रेस्ट, जे रुटीनली रेस्ट म्हणजे बसलेले आहेत, तुम्ही शांत बसलेले आहेत तरीसुद्धा तुम्हाला छातीत दुखतं आहे किंवा तुम्ही रुटीन ॲक्टिव्हिटी करताय म्हणजे आंघोळ करणे किंवा साधं जेवण जरी केलं तरी पेशंटला छातीत दुखू शकतं, तर यांना आपण अनस्टेबल अँजायना असं म्हणतो. ओके. डॉक्टर, आपण बघतोय की हार्ट अटॅकचं प्रमाण जे आहे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. तर एक्झॅक्टली काय कारणं आहेत याची आणि सगळ्यात महत्त्वाचं याची लक्षणं कोणती आहेत? ओके. हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकार सध्या आपल्या भारतामध्ये नंबर 1 कॉज ऑफ डेथ आहे. म्हणजे जे मृत्यू पावतात लोक सडनली किंवा ICU मध्ये, त्याच्यामध्ये मेन कारण आहे हार्ट अटॅक. हार्ट अटॅकची तशी खूप कारणं आहेत. हार्ट अटॅकचं मेन कारण असं आहे की आपली बदललेली जीवनशैली. ओके. सध्या जो मानसिक तणाव आहे, आपल्याला एक्सरसाइजला वेळ भेटत नाही, आपलं आहार आपल्या कंट्रोलमध्ये नसतं आणि लठ्ठपणा वाढत चाललेला आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे महत्त्वाचं आहे की तरुणांमध्ये धूम्रपान ही एक संकल्पना किंवा फॅड बनत चाललेलं आहे. तरुणांना असं वाटतं की धूम्रपान हे एक फॅशन आहे, पण नो. धूम्रपानामुळे आपल्याला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस खूप पटीने जास्त वाढतात आणि हार्ट अटॅक हा तरुण लोकांमध्ये लवकर येऊ शकतो. लास्ट बट नॉट लिस्ट इज लेस स्लीप म्हणजे आपण झोप कमी घेणे म्हणतो. खरं तर आपल्या हृदयाला जो रक्तपुरवठा होतो तो झोपेतच जास्त होतो. म्हणजे जितकी शांत निवांत झोप तितकं आपल्या हार्टसाठी चांगलं आहे. पण सध्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला योग्य झोप घेणे मिळत नाही
आणि आपला स्ट्रेस वाढत चाललेला आहे. याच्यामुळे सुद्धा हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत आहे. ओके डॉक्टर, बरेच वेळा असं ऐकलेलं आहे की सायलेंट हार्ट अटॅक येऊन गेला, तर सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय आहे आणि त्याची काय लक्षणं असतात? ओके, सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे आपण असं ऐकतो की अरे तो तर झोपेतच गेला. ओके, किंवा काही लोकांना असं रुटीनली गेले की त्यांना ECG मध्ये प्रॉब्लेम दिसतो किंवा रुटीनली त्यांचा 2D इको केला त्यांना प्रॉब्लेम दिसतो. तर सायलेंट हार्ट अटॅक ही जी संकल्पना आहे बेसिकली डायबिटीज, ज्यांना शुगर आहे त्यांच्यामध्ये दिसते आणि ज्या लोकांचं वय जास्त आहे किंवा यंग लोकांमध्ये सायलेंट हार्ट अटॅक ही संकल्पना दिसते. तर याच्यामध्ये काय होतं की रुग्णाला जे नॉर्मल आपले कंप्लेंट्स असतात, जे छातीत दुखणे किंवा दम लागणे असं काही दिसून येत नाही. जो रुग्ण डॉक्टरला रुटीन चेकअपसाठी गेला आहे आणि त्यांना ECG केला, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की अरे प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला तर हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, किंवा रुटीन 2D इको कार्डिओग्राफी जरी केली त्याच्यामध्ये दिसतं की अरे ह्या पेशंटला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. तर बेसिकली आमच्या म्हणजे मेडिकल टर्म्समध्ये सायलेंट हार्ट अटॅक ही संकल्पना डायबिटिक आणि एल्डरली म्हणजे ज्यांचं वय जास्त आहे त्यांच्यासाठी आम्ही वापरतो. त्या लोकांमध्ये कळून येत नाही की हार्ट अटॅक कधी आला आहे, पण जेव्हा आपण रुटीन चेकअपला जातो तेव्हा त्यांना असं कळतं की हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. हा हृदयविकाराचा झटका जो असतो तो किती काळ असतो आणि या धक्क्यापासून आपण बचाव कसा करू शकतो? ओके, हृदयविकाराचा जो झटका आहे रुटीनली छातीत दुखल्यानंतर जी कळ येते मॅक्झिमम म्हणजे हायेस्ट पीक ऑफ पॉईंट जो असतो तो ॲटलिस्ट काही मिनिट किंवा काही तासांसाठी राहतो. रुग्णाला सिव्हिअर दरदरून घाम फुटणे किंवा छाती भरून येणे, आणि जे छाती भरून येते ती हातापर्यंत किंवा आपल्या मानेपर्यंत, आणि काही काही लोकांना पाठीमागे सुद्धा दुखू शकतं. ओके, काही काही लोकांना सिव्हिअर घाम येणे, दम लागणे हे होऊ शकतं, आणि खूप रेअर केसमध्ये चक्कर येणे, मळमळणे किंवा हायपर ॲसिडिटी होणे हे सुद्धा लक्षण असू शकतं. आता हे किती वेळ राहणे म्हणजे आपण जर हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर गेलो तर त्याची लवकरात लवकर ट्रीटमेंट होऊ शकते, आणि त्याचा बचाव जर करायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं मी बोललो की आपली जीवनशैली चेंज करणे, म्हणजे आपली लाईफस्टाईल बदलणे, योग्य प्रमाणात झोप घेणे, आपला आहारात काय हवं, आहारात म्हणजे तूप, तेलजन्य पदार्थ, मैद्याचे पदार्थ आपल्याला अवॉइड केले पाहिजेत. एक्सरसाइज म्हणजे मुंबईमध्ये किंवा इन जनरल आपल्याला एक्सरसाइजसाठी वेळ भेटत नाही, तर मिनिमम 15 मिनिट दिवसाचे 15 ते 20 मिनिट एक्सरसाइज झाला पाहिजे. ॲटलिस्ट 5 दिवस आठवड्याचा एक्सरसाइज केला पाहिजे. धूम्रपान टाळणे, कोणत्याही प्रमाणात कोणत्याही प्रकारे धूम्रपान किंवा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन टाळलं पाहिजे, कारण धूम्रपानामुळे आपल्याला कमी वयात हार्ट अटॅक येण्याचा धोका उद्भवतो, आणि जो हार्ट अटॅक येतो तो सुद्धा सिव्हिअर असतो. किंवा नॉर्मल पेशंटला जर एक ब्लॉकेज असेल तर आपल्या स्मोकिंग किंवा धूम्रपानामुळे 2 ते 3 ब्लॉकेज होऊ शकतात. तर धूम्रपान टाळणे, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा टाळणे हा एक इम्पॉर्टंट उपाय आहे. जर आपण आपलं वजन नियंत्रित प्रमाणात केलं आणि पूरक आहार घेतला आणि पूरक झोप घेतली तर आपल्याला हार्ट अटॅकचा धोका टळू शकतो. अजून एक पॉईंट जो मी विसरलो की डायबिटीस म्हणजे आपला शुगर. ज्या लोकांना शुगर आहे त्या लोकांना डायबिटीजमुळे ब्लॉकेज होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यांच्या किडनी, त्यांच्या ब्रेन, त्यांच्या डोळ्यांमधल्या नसांमध्ये ब्लॉकेज होऊ शकतात. स्पेशली डायबिटीजमुळे लवकर हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण जास्त असते. डायबिटीजमध्ये सायलेंट हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण जास्त असते. डायबिटीजमध्ये जे नॉर्मल हार्ट अटॅकच्या पेशंटला छातीत दुखणे, दम लागणे असं होतं ते दिसू शकत नाही. त्यामुळे ह्या लोकांनी रुटीनली आपल्या डॉक्टरकडे जाऊन चेकअप करणे इम्पॉर्टंट असते. ओके, आणि डॉक्टर ब्लॉकेजेस जे असतात, हार्ट ब्लॉकेजेस, ते चेक करण्यासाठी म्हणजे सर्वोत्तम चाचणी कोणती आहे? ओके, आपल्याकडे स्क्रीनिंग टेस्ट आहेत. स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय? ECG म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, जो आपल्या जवळच्या डॉक्टरकडे कुठल्याही जवळच्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये इझिली अवेलेबल आहे. आपल्याला ECGमध्ये लगेच आपल्याला कळू शकते की त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे की नाही. इवन पेशंटला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे ते सुद्धा आपल्याला कळू शकते. दुसरी चाचणी म्हणजे 2D इकोकार्डिओग्राफी. 2D इकोकार्डिओग्राफी म्हणजे काय? तर हार्टची सोनोग्राफी करणे. जसं आपण पोटाची सोनोग्राफी करतो तसं हार्टची सोनोग्राफी करणे.
हार्टची सोनोग्राफीमध्ये आपल्याला हार्टचं पंपिंग कळू शकतं. हार्टचं पंपिंग कमी असेल तर आपण एन्जिओग्राफी ही एक सर्वोत्तम गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे, ती आपण करू शकतो. एन्जिओग्राफी म्हणजे 2 प्रकारच्या एन्जिओग्राफी असतात, एक तर CT कोरोनरी एन्जिओग्राफी आणि एक नॉर्मल एन्जिओग्राफी. ह्या टेस्ट आहेत आपल्याकडे. आणि यासाठी उपचार पर्याय कोणते आहेत डॉक्टर? ओके. उपचार प्रणालीमध्ये मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे पेशंटला रक्त पातळ व्हायच्या गोळ्या चालू करणे. दुसरा उपाय आहे एन्जिओप्लास्टी. तिसरा उपाय आहे बायपास करणे. हे 3 उपाय आपल्याकडे आहेत. ओके. आणि ट्रान्स रेडियल आणि ट्रान्स फेमोरल एक्सेस म्हणजे काय असतं आणि कोणते रुग्ण यासाठी अनुकूल असतात? ओके. एन्जिओग्राफी थोडक्यात मी समजावतो की काय असते, कारण आपल्या लोकांमध्ये भीती असते एन्जिओग्राफी म्हणजे काय. एक कॅथलॅब नावाची एक रूम असते. त्याच्यामध्ये एक छान असा स्क्रीन असतो, त्याच्यामध्ये टेबल असतो आणि जे इमर्जन्सी औषधं लागतात ते अवेलेबल असतात. एक कार्डिओलॉजिस्ट म्हणजे आम्ही, एक टेक्निशियन आणि एक स्टाफ नर्स अवेलेबल असतात. पेशंटला आपण त्या टेबलवरती झोपवतो. आणि ट्रान्स रेडियल म्हणजे काय, तर आपल्या मनगटामध्ये एक रेडियल आर्टरी नावाची एक शीर असते. त्याच्यातून आपण एक प्लास्टिकचा छोटा ट्यूब इन्सर्ट करतो आणि हार्टमध्ये तो ट्यूब जाऊन इंजेक्शन म्हणजे कॉन्ट्रास्ट, एक थोडक्यात मराठीत म्हणजे शाई असते, ते आपण इंजेक्शन देतो आणि आपल्या हार्टमध्ये किती ब्लॉकेजेस आहेत हे कळतं. आता रेडियल आर्टरी केल्यानंतर, रेडियल आर्टरी म्हणजे मनगटातून एन्जिओग्राफी केल्यानंतर पेशंट लगेचच मोबाईल म्हणजे लगेचच फ्री होऊ शकतो. पेशंटला आपण त्याच दिवशी डिस्चार्ज देऊ शकतो आणि इट इज व्हेरी म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन फार कमी आहेत. आणि ट्रान्सफिमोरल म्हणजे आपल्या मांडीच्या जागी एक नस असते, त्याला फिमोरल आर्टरी किंवा फिमोरल धमनी असं म्हणतो. त्या धमनीद्वारे प्लास्टिक कॅथेटर इन्सर्ट करून हार्टची एन्जिओग्राफी म्हणजे हार्टचं जे पिक्चर असतं ते आपल्याला स्क्रीनवरती दिसतं आणि आपण पेशंटला किती % ब्लॉकेज आहेत हे आपण सांगू शकतो. ओके. आणि मग याला रिकव्हरीसाठी साधारण किती वेळ लागतो? ओके. हार्ट अटॅक आल्यानंतर रिकव्हरीसाठी साधारणतः एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी जरी झाली तरी मिनिमम 1 आठवडा तर जातो. आणि रुटीनली आम्ही पेशंटला घरीसुद्धा रेस्ट करण्यासाठी सांगतो, ॲटलिस्ट 2 to 3 वीक. पण एन्जिओग्राफीचा असा फायदा आहे की एन्जिओग्राफी केल्यानंतर पेशंट लगेचच बरा होऊन कामावर रुजू होऊ शकतो, त्याच्या रुटीन ॲक्टिव्हिटी करू शकतो. आणि हार्ट अटॅकमध्ये रेस्ट हा इम्पॉर्टंट आहे. पण बायपास केल्यानंतर पेशंटला रिकव्हरीसाठी ॲटलिस्ट 4 आठवडे लागतात. आणि कार्डिओलॉजीमधले काही आता आधुनिक टेक्नॉलॉजीद्वारे काय प्रगती केलेली आहे ती आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगू शकाल? ओके. निश्चितच कार्डिओलॉजीमध्ये सध्या प्रगती म्हणजे टावर एक नवीन संकल्पना आहे. म्हणजे पहिले जेव्हा आयोटिक आपल्या हार्टमधल्या झडपांचे जे प्रॉब्लेम असायचे त्यासाठी आपण ओपन हार्ट सर्जरी करायचो म्हणजे बायपास करायचो. पण एक नवीन टेक्नॉलॉजी नवीन तंत्रज्ञान आलं आहे ज्याच्यामध्ये जसं आपण एन्जिओप्लास्टिक करतो पायातून किंवा हातातून तसं आपण स्टेंट आपल्या झडपेमध्ये सुद्धा बसू शकतो, ज्यामुळे पेशंटला लवकरात लवकर बरे होण्यास मदत होते आणि त्यामध्ये कॉम्प्लिकेशनचे चान्सेस फार कमी असतात. दुसरी संकल्पना IVL म्हणजे इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रेप्सी. म्हणजे जसं आपल्या किडनी स्टोनसाठी आपण लिथोट्रेप्सी वापरतो तसं आपल्या हार्टमधल्या कॅल्सिफाईड म्हणजे कॅल्शियममुळे झालेल्या ब्लॉकेजसाठी IVL ही तंत्रज्ञान आहे, ज्याच्यामध्ये आपण बलूनद्वारे लिथोट्रेप्सी म्हणजे लेझर वापरून तो कॅल्शियमचा जो ब्लॉकेज आहे तो विरघळण्यास मदत करते. हे नवीन टेक्नॉलॉजी आहेत. ओके. डॉक्टर, आत्ताच्या तरुण लोकसंख्ये म्हणजेच यंग जनरेशनमध्ये 30 to 50 वयोगटातील MISचं जे वाढतं प्रमाण आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चितच हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या आम्ही ॲज अ कार्डिओलॉजिस्ट जे बघतोय खूप चिंतित आहोत की पहिले जो हार्ट अटॅक यायचा तो ॲटलिस्ट आफ्टर 50 यायचा म्हणजे 50 नंतर यायचा. पण आता 20-30 म्हणजे जे आमच्याकडे हार्ट अटॅकचे रुग्ण येतात त्यांच्यामध्ये 30 ते 50 ह्या ग्रुपमधले खूप जास्त असतात. आता ह्याची कारणं असंख्य आहेत, पण हे चिंतित करणारं चित्र आहे.
कारण जर हार्ट अटॅक 30 ते 50मध्येच येत असेल तर फ्युचरमध्ये पेशंटला रिकव्हरीसाठी खूप वेळ लागू शकतो. प्लस तो यंग पेशंट असतो. तर ह्या यंग पेशंटमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे धूम्रपान. आपल्या भारतामध्ये धूम्रपानाचं प्रमाण खूप जास्त आहे. धूम्रपानामुळे जसं मी सांगितलं, तंबाखू खाणे किंवा सिगरेट किंवा बिडी पिणे त्याच्यामध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण खूप जास्त वाढतात. हार्ट अटॅक जो सिव्हिअर हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस धूम्रपानामुळे वाढतात. हे तरुणांमध्ये जास्त आहे. तरुणांमध्ये स्ट्रेस म्हणजे ताणतणाव, डिप्रेशन हे सुद्धा जास्त आहे. ताणतणावामुळे काय होतं की आपल्या हृदयाला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त वाढतात. तर लोकांनी आपला स्ट्रेस कमी केला पाहिजे. थर्ड म्हणजे आपला आहार, आपली जीवनशैली. आपण जे रोज खातो ते व्यवस्थित आपण म्हणजे पूरक आहार आहे की सकस आहार आहे हे आपण चेक केलं पाहिजे. लठ्ठपणा, तरुणांमध्ये फास्ट फूड खाण्यामुळे लठ्ठपणा वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला तरुणांमध्ये हार्ट अटॅक दिसत आहेत. आणि तरुणांमध्ये रिसेंटली आपण जे बघतोय की उच्च रक्तदाब किंवा मधुमेह हे सुद्धा प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक वाढत आहेत. ओके. तर डॉक्टर नितीन बोटे यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहील. इथे एक छोटासा ब्रेक आपण घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर नितीन बोटे. यांच्यासोबत आपण हार्ट अटॅक या विषयावर चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करूयात. तर सर, आपल्या प्रेक्षकांमध्ये बरेच असे मिथ आहेत, त्याबद्दल थोडं आपण चर्चा करूया. प्रत्येकाला असं म्हणजे बरेच जणांना असं वाटतं की एखाद्याने कोलेस्ट्रॉल कमी करणारे औषध घेतले तर तो काहीही खाऊ शकतो. नक्कीच नाही. कोलेस्ट्रॉल कमी करण्याची गोळी खाणे म्हणजे काय हार्ट अटॅकपासून आपल्याला सुटका नाही. त्याच्यामुळे आपण हार्ट अटॅक नियंत्रणात आणू शकतो किंवा कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो. पण असं म्हणणे की मी कोलेस्ट्रॉलची गोळी खातोय त्यामुळे हार्ट अटॅकपासून सुटका असं बोलणे योग्य नाही. कारण त्याच्यामुळे फक्त आपण कोलेस्ट्रॉल कमी करतोय, पण त्याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण कमी होईल, पण कम्प्लिटली टाळू शकत नाही. ओके. आणि यामधलंच अजून एक म्हणजे मधुमेहाचं औषध जर एखादा व्यक्ती घेत असेल तर मधुमेहामुळे हृदयविकार होत नाही? नाही. मधुमेहामुळे ॲज सच ब्लॉकेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. आपण असं म्हणू शकतो की जर मधुमेहाचा रुग्ण योग्य औषधं घेत असेल, त्याची साखर नियंत्रणात आणत असेल, तर त्याला हृदयविकाराचा धोका जो आहे तो पोस्टपोन किंवा टळू शकतो. पण असं आपण म्हणू शकत नाही की जो हृदयविकाराची औषधं रेग्युलरली खातो तो हार्ट अटॅकपासून कम्प्लिटली फ्री आहे. ओके. आणि जीवनसत्व आणि पूरक आहार घेऊन हृदयविकाराचा धोका जो आहे तो आपण कमी करू शकतो, कमी होऊ हो, शकतो? नक्कीच. आणि निश्चितच आपला आहार हाच आपला योग्य मार्ग आहे. आपला आहार, आपली जीवनशैली याच्यामुळेच म्हणजे आम्ही जे बघतोय की तरुण लोकांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण का वाढत आहे, तर मेन तर जीवनशैली आणि आपला आहार. फास्ट फूड खाणे, जेवणामध्ये जास्त तेलजन्य पदार्थ खाणे, तूपचं सेवन जास्त करणे, गरजेपेक्षा जास्त मीठ खाणे, ह्याच्यामुळे आपण हार्ट अटॅक कमी करू शकतो. आणखीन एक म्हणजे धूम्रपान सोडल्यानंतर दीर्घकाळात हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होत नाही? नो. धूम्रपानाचा धोका हा आपण जर धूम्रपान बंद केल्यानंतर हार्ट अटॅकचा प्रमाण कमी होऊ शकते आणि हार्ट अटॅकचा धोका आपण कमी करू शकतो. ओके. आणखी एक म्हणजे अँजिओप्लास्टीमध्ये जे स्टेंट असतात ते रिस्की असतात, त्यामध्ये बरेच गैरसमज आपल्या प्रेक्षकांमध्ये असतात. त्या नक्कीच बाबतीत काय नक्कीच. सांगाल? प्रेक्षकांमध्ये, इवन लोकांमध्ये, जनरल पब्लिकमध्ये खूप गैरसमज आहेत. स्टेंट्स आर रिस्की. तर मी तर असं म्हणेन की स्टेंट तर आपल्यासाठी आहेत. स्टेंट तर आपली काळजी घेण्यासाठी आहेत. स्टेंटचा उपयोग काय आहे की आपली जी धमनी आहे किंवा रक्तवाहिनी आहे जी बंद झालेली आहे किंवा ती निमुळती झालेली आहे, त्याला आपण स्टेंटने रक्तपुरवठा सुरळीत करतोय. पण स्टेंट टाकल्यानंतर जी काळजी घ्यायची असते, ज्याला आपण म्हणतो कार्डियक रिहॅबिलिटेशन, ते महत्त्वाचं आहे. लोकांना असं वाटतं की अँजिओप्लास्टी झाली किंवा बायपास झालं तर वी आर फ्री. तर माझं असं मत आहे की अँजिओप्लास्टी आणि बायपास याच्यामुळे आपण फक्त रिपेअर करत आहोत, पण हार्टची काळजी तर रेग्युलरली घेतली पाहिजे. जसं आपण आपल्या शरीराची काळजी घेतो, अंघोळ करतो, साबण लावतो, तसंच आपल्या हृदयाची काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे, जे आपण टाळतो किंवा आपल्याला माहीत नसतं. ओके. डॉक्टर नितीन, एखाद्याला जर आपल्या हृदयाचं स्वास्थ्य चेक करायचं असेल, म्हणजे ते नीट आहे का, इनफॅक्ट निरोगी हृदय आहे हे एखाद्याला कसं कळेल, काय करू शकतो? निरोगी हृदय
जाणण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला कळू शकतं की आपल्याला त्रास काय आहे. आपण चालल्यानंतर छाती भरून येते का, किंवा छातीमध्ये दडपण येतं का, किंवा दरदरून घाम फुटतो का, किंवा दम लागतो का, हे आहेत लक्षणं. पण तरीसुद्धा किती लोकांमध्ये लक्षणं नसताना सुद्धा हार्टमध्ये ब्लॉकेजेस असतात. तर ते लोक जवळच्या सेंटरमध्ये जाऊन ECG, 2D इकोकार्डिओग्राफी किंवा ट्रेडमिल टेस्ट ही सुद्धा एक बेस्ट टेस्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतं की आपल्याला ब्लॉकेजेस आहेत की आपलं हृदय निरोगी आहे हे ते कळू शकतं. अगदीच, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर आजचा आपला विषय होता हार्ट अटॅक आणि त्यावरील उपचार. तर याच अनुषंगाने हार्ट अटॅकची लक्षणं काय आहेत, कशा पद्धतीने आपण त्यावर उपचार करू शकतो, याविषयी अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन डॉक्टर नितीन बोटे यांनी या ठिकाणी केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, योग्य आहार घेणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला सुद्धा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे काही सिम्पटम्स, काही लक्षणं दिसत असतील तर ती अवॉइड करू नका. तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर कॉन्टॅक्ट करा. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे